रामकृष्ण हरे. महायोग पेठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पंढरीची वारी. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. पंढरीची वारी करताना तुकोबराय म्हणतात, जाताना तुम्ही गात गात जा, नुसते तसं गप्पा मारीत जाऊ नका. अवघे जेणे पापनासे. तिथे ज्याच्याकडे जायचंय ना, तिथे गेल्यावर ज्या पांडुरंगामुळे सगळं पाप नाहीसं होतं, ते हे असे पंढरीसी गात जागा गात जागा गात जागा. अवघे जेणे पाप नासे. सगळं पाप नाहीसं होतं, ते हे असे पंढरीसी. असं काय आहे पंढरीमध्ये की सगळं पाप जातं? तर तो पांडुरंग विटेवर उभा आहे. गात जागा. मग त्याच्याकडे जा, त्याला भेटा, त्याच्या चरणी लीन व्हा. पण जाताना कसं जा, तो महत्त्वाचा भाग आहे. महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. गात गात जा. ज्ञानोबा तुकाराम विठोबा रखुमाय असं तरी गा. नाही भजन येत आपलं हे जे आहे ना, तर हे तरी म्हणत म्हणत जा, पण गात जा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. मृदंगाच्या टाळाच्या नादामध्ये गात गात जा. ज्ञानोबा तुकाराम असं तरी म्हणत चाला. विठोबा रखुमाय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम गात जागा. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अवघी सुखाचीच राशी. ती सुखाची राशी आहे. विट्यावर उभा राहिलेले सगळं सुखाच्या ढीग पडल्यासारखा पांडुरंग उभा आहे. पुंडलिकासे ओळले पुंडलिकासाठी ती अवघी सुखाचीच राशी तिथं आलेली आहे. आणि तिथे जाऊन त्याला भेटा. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे जवळी आले. वैकुंठाला जावं लागायचं पूर्वी अनेक साधना करून, 12-12 वर्ष तप करून, पण आता जवळ आलंय. उभे केले समचरणी गात जाग गात जागा. उभे केले समचरणी. सारख्या पावलाने उभा केले. पुंडलिकाने वेट टाकले आणि उभा राहा म्हणून सांगितलं. भगवान तिथे उभा आहे. आणि असाच तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कारण तुकाराम महाराजांचे काही अभंग असे आहेत की मला ताल समजत नाही, घातमात समजत नाही, स्वर समजत नाही. आणि मग इथे गात जागा कसं काय म्हणतात तुकाराम महाराज? तर तुकाराम महाराजांचा असा एक अभंग आहे की मला गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे, टाळ घागरियाच्या छंदे. तुझी तुझं पुढे देवा. देवा मी टाळ घागरियाच्या छंदामध्ये नाचतो, तुझे तुझे पुढे. नाही ताल घात मात. मला ताल नाही, घात मात नाही. भलते सवा पाय हात. भलते पाय कुणीकडे, काय काय कुणीकडे, पण मी गातो आहे. म्हणजे ताल वगैरे मला कळत नाही असं या अभंगात म्हटले. आणि इथे म्हणले गात जा. म्हणजेच तुकाराम महाराजाला गाणं येत होतं, आवडत होतं. एकदा भांडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराज होते. तिथे काही मित्रमंडळी भेटायला गेली महाराजांची. आणि ते म्हटल्यावर तुम्हाला एवढं गाण्याचा नाद आहे, छंदाने नाचतात गातात, गात जागा असं म्हणतात तुम्ही. आणि मग तुम्हाला इथं भजनाशिवाय गाण्याशिवाय कसं करमतं? तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हो, अरे इथे वृक्षवल्ली आम्हा सोय रे
वनचरे, हे वृक्षवल्ली हेच आमचे सोयरे आहेत. पक्षी ही सुस्वरे आळविते, आणि पक्षी आहेत ना, हे सुद्धा सुस्वरामध्ये गातात. नुसतं गात नाही तर सुस्वरात गातात. कुहू 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 असं बरोबर त्या स्वरामध्ये, त्या ठेक्यावर ते गात असतात. सगळे पक्षी जे आहेत ना, ते त्या स्वरामध्ये, सुस्वरामध्ये गातात. आणि सुस्वर कळणं, कारण पृथ्वीमध्ये सगळीकडे नाद ब्रह्म भरलेला आहे. प्रत्येकांच्या तालामध्ये तो गात असतो, आणि त्या तालाला ताल असं म्हणतात. वेगवेगळे ताल आहेत, ताल वेगळे आहेत ना, त्यामुळे तुम्ही कोणत्याही तालाला बेताल म्हणू शकत नाही. बेताल हा सुद्धा एक ताल आहे. एखादे काही भजनं बेताल म्हणतात, पण ते सरावाने त्यांना तोच ताल वाटतो आणि त्याच्यामध्येच ते गात असतात. तेव्हा कोणतंही भजन बेताल असणार नाही, आणि कोणताही राग बेराग असणार नाही. तर असं म्हटलंय, रंजयती ती रागा, जो माणसाचं रंजन करतो त्याला राग असं म्हणतात. आणि असं जे आहे, गीतम नृत्यम वाद्यंच त्रयम संगीतमुच्यते. संगीत याचा अर्थच असा आहे की तुम्ही गायन असो, वादन असो, नर्तन असो, तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वरामध्ये गात चाला, आणि तुमचा स्वर अंतरीचा भावयुक्त असला की तो देवाला आवडत असतो. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, असं एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे. तेव्हा भावयुक्त अंतःकरणाने आपण पंढरीच्या वारीला जायचं कसं, तर महाराज म्हणतात, गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, गात जागा गात जागा. गात जा, आनंद होईल, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, आणि हीच पंढरीची वारी सार्थ होणार आहे, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.